इनफॅक्ट हे लग्न आता इथे मोडलंय। आता तुम्ही लग्न मोडलं काय आणि न मोडलं काय त्यांनी काय फरक पडणार आहे? जे घडायचं ते घडून गेलं जावई बापू। पोरी, तुझ्या लग्नाचं एक फार मोठं स्वप्न पाहिलं होतं मी। अगं म्हणून तर कर्जबाजारी असताना सुद्धा डोंगराजवळची जमीन मी जपून ठेवली होती। पण माझं दुर्दैव म्हणणं किंवा परंपरा आणि वचन पाळण्याचा जागीरदारी अहंकार पण माझ्या हातून चुका झाल्या। तुम्ही सांगितलं असतात ना तर मी कोणाशी लग्न करायला तयार झाले असते, अगदी कोणाशी। पण पद्मिनी राजे सरंजामे, मी आता सरंजामे घराण्याची सून आहे आणि ही माझी नवीन ओळख मी सगळ्यात आधी तुम्हाला करून दे। सोन्यासारखी होती माझी नाती, तुम्ही माती केलीत सगळ्याची। आणि हे सगळं तुमच्यामुळे घडलंय, हे मी कधीच विसरणार नाही आणि तुम्हालाही विसरू देणार नाही पद्मिनी राजे सरंजामे। कधीच विसरू देणार नाही। हे काय करतेस तू? कुठे निघालीस? कुठे म्हणजे? मुलीचं लग्न झाल्यानंतर ती जिथे जाते तिथेच चालली, माझ्या सासरी। काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस। अगं बाहेर एवढा तमाशा झाला आणि ज्या माणसाला तू ओळखतही नाहीस त्याच्याबरोबर आयुष्य काढायला निघालीस तू? इथल्या माणसांना ओळखत होते ना मी। काळोखाच्या पायरीशी मिणमिणी येते दाजी, जाते। नाही तेजाची पालखी म्हणी छोटीशी सोबत, ते जाळले कुंभरे तिच्या सोनी। बरोबर, वहिनी बसली गाडीत। लख होत जाती नाती देवते अरुंधती। अमर, चल तू ही गाडीत बस, आपण निघूया आता। शंतनू, उद्या रिसेप्शन साठी आबासाहेबांना घेऊन येण्याचं काम तुझं। दोघही नक्की या। हो मॅम। आबासाहेब येतो।